हा ठीक इथे समोर आहे राजदीप. हा एक बोर्ड आहे नासात ते शाखा आमच्या पक्षाचा 65 कार्यकर्ते उभे राहतात बोर्ड इथं उभं राहा. कुठे इलिगल अशी गोष्ट नाही ते बोर्ड लावले त्यातून. आता तिथे तक्रार आपल्या तिकडचे स्थानिक आमदार आहेत दिलीप मामा लांडे राहू दे ना. हे तक्रार चालते. तो बोर्ड एवढी त्यांची काय म्हणतात ना कामाची काय म्हणतात ना त्याला बोलतील ना साहेब काय राहू दे ना ते काय प्रॉब्लेम नाही बोलतोय आम्ही. राहू दे ना कामाची तत्परता एवढी दाखवली तरी तो बोर्ड काढायला लावला. म्हणजे राजकीय पक्षांनी काम करायचं की नाही करायचं हा इश्यू बसून घ्या सोप्यात बसून घ्या सोप्यात बसा. राजकीय पक्षांनी काम करायची की नाही करायची ही भावना आणि सुडाचं राजकारण करायचं नाही. शेवटी राजकारणात सगळेच असतात सगळेच पक्ष काम करतात सगळ्याच गोष्टी. मग आम्ही केलं तर गैर काय आणि तुमचे प्रशासकीय तिकडचे अधिकारी ह्या गोष्टीला तात्काळ कारवाई करतात खूप चुकीची बाब आहे. म्हणजे एक बोर्ड काढायला एक बोर्ड काढायला पुरं प्रशासन येतं. मग हे काढायला का नाही प्रशासनाला आणि या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही द्या ना. हे करायला तुमचं प्रशासन काय कुठे होतं अजून काय हे नाही हे द्या. हे काढायला तुमचे प्रशासकीय अधिकारी काय करत होते हे पण द्या. वेगवेगळे आहेत सगळे. हे काढायला तुमचे प्रशासकीय अधिकारी काय करत होते. बाजूला कचऱ्याच्या पेटीच्या बाजूला रूम बनवलं. साहेब आमची इथे हे बघा हे पण सगळं इलिगल आहे. त्याच्यात काय इलिगल आहे काय बघा संडासच्या पुढे रूम बनवले. आम्ही तर असं कुठचं कारवाई केली नव्हती. या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आपण इथे बोलवावं. आम्ही तर तिथे बोर्ड परत लावणार आहे. झेंडा पण उतरवला. आम्ही तिथे परत बोर्ड लावणार आहे आणि जर परत तुमचे अधिकारी तिथे आले तर साहेब तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येणार. आम्ही पुरा मुंबईचा पक्ष तिथे आणणार. म्हणजे एका आमदारासाठी जर हे सगळं चाललं असेल तर त्याला आम्हाला शिंगावर घ्यायला वेळ लागणार नाही. त्याला आमदार आमच्यामुळेच बनला येतो. तू काय थांबायची गरज नाही. आपली लोक आहेत पर्टिक्युलर साहेब आम्ही कुठं चुकीचं काम केलं नाही. फक्त छोटासा एक बोर्ड भिंतीवर लावलाय. ते काढण्यासाठी सब इंजिनियर त्याच्यासोबत 4 जेई त्या लोकांनी काय केलं माहिती आहे साहेब त्याच्या पुढे असं बॅरिकेड्स लावलेत. माझं म्हणणं हे आहे की बॅरिकेड्स आणि हे सगळे कशासाठी साहेब झेंडा लावला बोलतात तुम्ही जागा कब्जा करणार. मी म्हटलं जागा आम्ही कब्जा करणार तुम्हाला भविष्यवाणी तुम्ही दैवत आहात देव आहे का तुम्हाला सगळे करताय. आणि त्यांना सांगतोय साहेब तिकडनं जागा म्हणजे काय साहेब काय आम्ही जागा तुम्ही साहेब बॅनर प्लॉट आहे नाही नाही काय नाही अम्युनिटी नाही बाई रस्ता आहे. एक सेकंड प्लॉट आपल्या साईडला दिसतो साहेब. ऐका ना ऐका हे रस्ता आहे तो रस्ता बोलू द्या. तो अम्युनिटी प्लॉट आहे. त्या प्लॉटच्या भिंतीवर एक बोर्ड लावतो. बोर्ड लावू शकतो की नाही नाकातली शाखा गरज. मग असं जर गोष्ट आहे ना मग ह्यांनी जेवढ्या इलिगल गोष्टी केल्या आहेत त्या सगळ्या बांधल्या आहेत रस्त्या सगळं तोडा. मग ते हा बोर्ड काढला ना आमची काय हरकत नाही. त्याचे सगळे स्ट्रक्चर तोडायचे. हा या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवा आणि ह्याच्यावर पहिली कारवाई करायला लावा. साहेब आता हे बघा हा बोर्ड आहे. तुम्ही हे बोर्ड बघा मला सांगा हा बोर्ड लिगल आहे का. एक छोटासा रस्ता बनवलाय त्यासाठी एवढा मोठा बोर्ड लावला. हे आपल्या महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये हे बोर्ड चालतात का तुम्ही मला उत्तर द्या हो किंवा नाही. हे बोर्ड चालते का साहेब मला सांगा. साहेब हा किंवा ना मला समजेल ना ते लिगल आहे की अनलिगल आहे. हे लिगल आहे साहेब हे बोर्ड बघावं लागेल बेसिकली. नाही साहेब एवढा मोठा बोर्ड लिगल बघायची गरजच नाही साहेब. हे लिगल असूच शकत नाही. हा इलिगल तर हा इलिगल होईल बरोबर. हा जर इलिगल झाला तर हा पण इलिगल होईल. आणि साहेब ते एकदा कुठं तरी चालू शकते हे तर चालतच नाही. ते स्ट्रक्चर ते इलिगल आहे त्याचं काय करणार तुम्ही. अच्छा साहेब ते बनवले त्यांनी. साहेब अजून 1 मिनिट द्या ना. मी तुम्हाला काही विषय अजून दाखते द्या ना मला 1 मिनिट सगळे साहेब. फक्त त्याचे हे बघा आता तुमच्या इथे हे रस्ता आहे. हे डिवायडरचा मी पत्र दिला होता
हे डिवायडरचे माझ्या पत्रावर डिवायडर लागलेत तिथे आणि त्याच्या आतमध्ये हे फोटो बघा कुणाचे आहेत. मी तुमच्या अधिकाऱ्यांना सांगतोय की हे फोटो कुणी लावले, बोलते आम्हाला माहित नाही. म्हटलं तुम्ही परवानगी दिली का लावायची? बोलते आम्ही नाही दिली आहे. मग काढणार कोण साहेब? मी काढू का? मग कायदा सुव्यवस्था मी हातात घेऊ का? पत्र मी दिलंय, माझ्या पत्राच्या फॉलोअपवर डिवायडर लागलेत आणि फोटो कुणाचे आहेत? आणि साहेब हे सगळ्या पूर्ण चांदिवलीमध्ये आहेत. हे लिगल आहेत का साहेब मला सांगा. आम्ही कधी या सगळ्या विषयांवर गेलो नाही साहेब. आज आम्हाला का जावं लागलं साहेब? एक छोट्याशी भिंतीवर आम्ही एक बॅनर लावलाय साहेब. नाही याच्यात आता आमची मागणी अशी आहे, हा बोर्ड आम्ही परत लावणार. जर इथे कोण आलं काढायला तर तिथे खूप मोठा राडा होणार. आम्ही कोणाला घाबरत नाही, पण आम्ही तुम्हाला एक रिक्वेस्ट करावा लागलो. तुम्ही या प्रभागाचे प्रमुख आहात. बरोबर. तुमचे अधिकारी माझ्या भाषेत त्यांना विकले गेलेले आहेत. मी बोलतो या शब्दावर विकले गेलेले का वापरला? तुम्हाला सर्वसामान्य लोकांच्या न्याय आणि हक्कासाठी ठेवलेलं आहे. बरोबर. रस्त्यावर जर जागा अडवून जर तुम्ही हे सगळं करणार असाल आणि तुमचं लक्ष नसेल तर तुमची काय गरज? मी आमच्या पैशावर आमच्या पगारावर तुम्ही जगताय. तर माझं असं म्हणणं आहे, हा बोर्ड आम्ही उद्या किंवा परवा लावणार. तुमच्या अधिकाऱ्यांना तिकडे तुम्ही समज द्यावी, नाही तर इथे आमच्यावर बसून बैठक करून द्यावी. नाही आमच्याकडे आले तर पुरं मुंबई तिकडे येणार. त्या दिवशी फक्त आम्हाला माहित नव्हती ती कारवाई करतात, सगळे बाहेर होते. आता हा तुम्हाला सांगून आम्ही बोर्ड लावणार. ठीक आहे? बरोबर 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 पाणी दिलं का सगळ्यांना? काय बाकीच्या साहेब खूप आहे ना करताय साहेब हे. साहेब काय नाका तेथे शाखा ही राजसाहेबांची संकल्पना. त्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी तो नाका आहे ना, म्हणजे त्या ठिकाणी कमर्शियल कामावरून जाणाऱ्या महिला भगिनी त्या ठिकाणी जात असतात, त्यांना त्रास होत असतात. अनेकदा कंप्लेंट आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ना तो नाका असं बनवलं की तिकडे आम्ही बसतो, कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपल्यापर्यंत येतात. आणि ते कसं ते बाहेर राहणार, कुणी अंधेरीला राहणारे आहे, कुणी घाटकोपरला राहणार आहे. त्यामुळे आमच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या आता आपण ज्येष्ठ नागरिक कट्टा पण नगरसेवकाच्या माध्यमातून बनवतोच ना की हे बोर्ड लावलं का तुम्हाला एवढं अडचण? माझं म्हणणं अरे तुम्ही राजकारणात एवढं मोठं मन असलं पाहिजे ना, चला करा ना. लढाई निवडणुकीच्या वेळी लढली पाहिजे, त्याच्यानंतर निवडणूक सोडून आपण एक मैत्रीत्व आणि एक माणुसकी जपली पाहिजे असं माझं मत आहे. राजकारणाची संस्कृतीच आहे तशी. आणि साहेब बोर्ड तर बोर्ड आमचा झेंडा होता साहेब एक भिंतीवर, किती वर्षापासून होता. तो झेंडा काढून तोडून टाकला साहेब. आता हे साहेब हे कशाला असं हे झालंय ना, मी पहिल्यांदा एवढ्या वर्षात बघितलंय. आदल्या दिवशी जर तिथे गेलेले फोटो आहे का तुमच्याकडे? तो त्या दिवशी- हा गेलेत ना, ते फोटो आहेत ते दाखवा. आदल्या दिवशी ते गेले होते ना साहेब. आदल्या दिवशी आमदार महोदय तिथे गेलेत त्या स्पॉटवर आणि दुसऱ्या दिवशी साहेब हे झालाय सकाळी सकाळी. एवढी कुठली इमर्जन्सी ते चौगुलेंना आली? आता साहेब मी ठरवलंय आता रोज चौगुले साहेबांना आणि मेंटेनन्सचा रोज तुमच्याकडे. नाव सांगा हा. कोण अधिकारी आहे. चौगुले होते, मेन चौगुले साहेब, दीपक चौगुले. वॉर्ड ऑफिसर कोण आहे? हेरलेकर साहेब. त्या हिरलेकरांना सांगा तुम्ही. आम्ही तुम्हाला एवढंच सांगायला आलो की तो बोर्ड त्या ठिकाणी आम्ही लावणार. तुमचा कुठचा अधिकारी तिथे आला नाही पाहिजे. ठीक आहे? बरोबर. ओके. कंप्लेंट साहेब म्हणणार एफआयआर घेतात आणि लागलं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एफआयआर. अच्छा ह्यांना धक्कामुक्की केली, आम्ही एफआयआर करू का? त्यांना काय वाटतं की फक्त काय साहेब शासनाचा नियम आहे, गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्याला हात लावल्यानंतर 6 महिने तुरुंगवासात. हे बघा साहेब हे स्पॉट आहे, हे आदल्या रात्रीच आहे. बरोबर आहे. 15 दिवस झाले आम्ही हा उद्घाटन साहेबांच्या हस्तेच केलाय. 15 दिवस आम्ही तिथं कब्जा करायचा असेल तर साहेब आम्ही करून घेतला असता ना. 15 दिवस अगोदर हा बोर्ड लागला, त्या स्पॉटवर हे उभे आहेत रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जन्सीमध्ये. माझं म्हणणं एक जॉईंट सर्वे लावू आपण. लोकांनी वाचनालयासाठी पण बनवतात ना, मंडळ बनवतात ना वाचनालय. आम्ही केलं तर काय अडचण आहे? काय अडचण काय? एवढ्या विधानसभेमध्ये मराठीचं कोण वाचन वाचनालय लावतं, कोण स्टॉल लावतं, कोण गरीब दुकानं लावतात. आमचा त्यांना आक्षेप नाही. तुम्हाला एवढं दुःख असेल तर मग आमच्या इज्जतीवर आम्ही सोडणार नाही. आणि त्या अधिकाऱ्यांना असं वाटत असेल की कोणी आमच्यावर हात उचलला तर आम्हाला 6 महिने तुरुंगवास सोडणार नाही, आम्हाला आयुष्यभर नाही तुरुंगात ठेवणार. पण खूप मोठा सेटबॅक बसेल तिकडे. केसेस आमच्या आयुष्यात आम्ही घेऊन आलोय सगळ्या. हे बघा तेच दाखवलं, हे दाखवलं ना, तेच दाखवलं. ठीक आहे. आम्ही तुम्हाला साहेब विनंती करायला आलो, तो बॅनर आणि बोर्ड तिथे आम्ही लावणार आहोत. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा, याच्यामध्ये तुम्ही पडू नका. ठीक आहे? ते दोन्ही आपले झेंडे काढले तर त्यांनी जमा केले. आपण लावू. आपले आपले गेले ते पाहिजे. लावू आपण, हरकत नाही. ठीक आहे? हरकत नाही. हे पण ठेवा तुमच्याकडे सगळं. साहेब सगळे किती बघा ना करू ते त्यांच्याकडे ठेवलेत ना, त्यांच्याकडे राहू दे. आपण नवीन लावूया. ठीक आहे? आणि आता ताकदीने लावूया. पण साहेब जरा सांगा नका पडू. एल वॉर्डचं काम नाही आम्हाला झेलायचं. महिलांसोबत कसं बोलायचं? हा, कसं नाही. महिलांची अधिकारी असे असतात
आता या पुरा पक्ष आलाय चांदिवलीचा, मी चेंबूर विधानसभा पण इथे बोलवली असती, अणुशक्तीनगर पण बोलवली असती. तुम्हाला बोलतील तर बाहेर गेलो आम्हाला काय सांगितलं नाही. हा शाळेला VMC शाळेला कनेक्टेड मी आमदारांच्या अंडर काम केलेला माणूस आहे, मला सगळे सिस्टीम माहिती आहे. पण माझं असं म्हणणं आम्ही तुम्हाला सांगितलं, फक्त आता याच्यावर कोणी तिथे इंटरफेअर करायचं. हा? साहेब बघा जरा प्लीज. आता काय करू? राजदीपला